आणखी एक महत्त्वाची बातमी, शहांसोबतची शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक आता संपलेली आहे। महायुतीची जिओ कन्व्हेन्शन सेंटर मधली ही बैठक संपली आहे। शहांसोबतच्या बैठकीला तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची देखील उपस्थिती होती। या बैठकीमध्ये सुद्धा जागा वाटपावर चर्चा झाली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीची देखील हॉटेल 4 सीझन मध्ये बैठक सुरू आहे। जागा वाटपा संदर्भात दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। तर हॉटेल 4 सीझन मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अखेर बैठकीसाठी दाखल झाले आहेत। पवार, ठाकरे, राऊत, थोरात, जयंत पाटील, आव्हाड या बैठकीसाठी उपस्थित आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये 42 जागांवर एकमत झाल्याचं कळतं। पुढच्या 6 जागांसंदर्भात देखील इथे चर्चा होईल। वंचितला किती जागा द्यायच्या या संदर्भात देखील या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। ही दोन बैठकांची दृश्य आपण पाहतोय। एक 4 सीझन मध्ये सध्या महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, तर जिओ कन्व्हेन्शन सेंटर मधली ही बैठक आता नुकतीच संपली आहे। महायुतीची बैठक संपलेली असून जागा वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हाला मिळायला हव्यात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। या बैठकांमधली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, एक महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे जिथे प्रकाश आंबेडकर आता पोहोचलेत, तर महायुतीची बैठक नुकतीच संपली, त्यानंतर छगन भुजबळ यांनी म्हटलंय की शिंदे गटा एवढ्याच जागा आपल्याला मिळाव्यात। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? नक्कीच आपण पाहतोय की दोन्हीकडे बैठकांचं जे सत्र आहे ते सध्या सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्याला जास्त जागा मिळाव्या अशी अपेक्षा घेऊन या बैठकीमध्ये आपलं वक्तव्य मांडतोय आणि त्यासोबतच पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीने लढवल्या जाणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाही आहे। हा तिढा नेमका कधीपर्यंत सुटणार हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी सध्या 4 सीझन हॉटेलच्या बाहेर आहे। या ठिकाणी पत्रकारांना आणि प्रसारमाध्यमांना आतमध्ये प्रवेश वर्जित करण्यात आलेला आहे, पण आतमध्ये 4 सीझन हॉटेलच्या एका कॉन्फरन्स रूममध्ये महाविकास आघाडीची बैठक सध्या सुरू आहे। यामध्ये प्रकाश आंबेडकर हे सुद्धा दाखल झालेले आहेत। ते जाणार नाही असं सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं, मात्र ते अचानक या ठिकाणी पोहोचलेले, भरधात वेगात त्यांची गाडी आतमध्ये पोहोचली आणि ते बैठकीसाठी दाखल झालेत। या बैठकीसाठी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि आज या बैठकीमध्ये कुठला फॉर्म्युला ठरणार आहे, काही चर्चा फोल ठरणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रकाश आंबेडकर यांची जी भूमिका आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की जो फॉर्म्युला आहे तो ठरतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबतच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरणं बाकी आहे आणि बऱ्याचशा जागा आहेत ज्यावरून सध्या चर्चा झडते अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। अकोल्याची एक जागा आहे, त्यासोबतच दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे ज्या ठिकाणी आपण लढवावं आणि त्या ठिकाणाहून आपण जिंकून येऊ शकतो असा जो विश्वास आहे तो वंचित बहुजन आघाडीनं व्यक्त केलेला आहे। नांदेडची सुद्धा एक जागा आहे ज्या ठिकाणी त्यांना मागच्या वेळी सुद्धा 14 ते 15% त्यांचा वोट बँक होता आणि त्यामुळे या सगळ्या जागांवरती आता वंचितला लढण्याची संधी मिळणार आहे का आणि त्यांच्या पदरामध्ये किती जागा पडणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर वंचित एक चौथा पक्ष आहे जो महाविकास आघाडीसोबत या निवडणुकीमध्ये उतरेल जर त्यांनी होकार दिला तर, अन्यथा ही जी निवडणूक आहे ती अटीतटीची होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो अत्यंत निर्णायक होणार आहे। निर्णायक अशी बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या अंती नेमकं कुणाला किती जागा मिळणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निखिला, नक्कीच धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर तिथे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीमध्ये आता सहभागी झाले आहेत। बाळासाहेब, महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात, किती आशावादी आहात, किती आशावादी आहात? आज मार्ग निघेल आशावादी आहात, काय वाटतंय? थँक्यू व्हेरी मच। आज सीट शेअरिंग पूर्ण होईल? बैठक झाल्यानंतर मी आपल्याला बाईट देतो। येस। तर प्रकाश आंबेडकर देखील आता या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आजच्या महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे। वंचितला किती जागा मिळणार याची उत्सुकता असेलच। प्रकाश आंबेडकर स्वतः या बैठकीमध्ये आहेत आणि अंतिम जे शिक्कामोर्तब आहे ते आता या बैठकीमध्ये होणार आहे।
महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये आता प्रकाश आंबेडकर सहभागी झाले, त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महाविकास आघाडीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। 42 जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालंय। त्याचबरोबर पुढच्या ज्या जागा आहेत वंचितला साधारणतः 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामध्ये ठाकरे गटाकडून 2 जागा वंचितला मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये आज अंतिम निर्णय होणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूरच्या जागेचा देखील निर्णय आजच्या या बैठकीमध्ये होईल।